नमस्कार. सर्वेपि सुखिनः सन्तु. आज मी कुणालाही नजर किंवा दृष्ट लागली असेल तर साध्या सोप्या पद्धतीने कशी काढायची ते सांगणार आहे, तेही घरात असलेल्या कमीत कमी साहित्याचा वापर करून. यासाठी लागणार आहे पाव चमचा मोहरी किंवा राई. दुसरा पदार्थ लागणार आहे ते मीठ, आपलं नेहमीचं जे आपण स्वयंपाकात वापरतो ते साधं मीठ. मुख्य साहित्य हे किमान 2च पदार्थ, आणि जर आपल्याकडे असेल तर महत्त्वाचा हा एक घटक आहे. हा पदार्थ म्हणजे तुरटी. असेल तर फारच उत्तम, नसेल तर ठीक आहे. मग मीठ आणि मोहरी असले तरी पुरे. आता ह्यात तुरटीचा मोठा खडा आहे, तो मी बारीक करून घेतलेला आहे. आणखीन एक पदार्थ म्हणजे हे अख्खे काळे मिरेचे 11 दाणे आहेत. असेल तर फारच उत्तम, नसेल तरी ठीक. हे चारही पदार्थ आपल्याकडे हे असतातच. ज्याची दृष्ट काढायची असेल त्याला समोर उभं करायचं आणि त्याचं तोंड दक्षिणेकडे असलं पाहिजे. आता हातामध्ये मीठ, मोहरी आणि तुरटीचा बारीक केलेला खडा एकत्र केलेले आहे. या ठिकाणी आधी काळी मिरी घ्यायची नाही, काळी मिरीचा वापर नंतर करायचा. या सगळ्या वस्तू हातातल्या मुठीत एकत्र करून बाळाच्या डोक्यापासून ते पायापर्यंत, वरपासून खालपर्यंत अशा पद्धतीने व्हिडिओ जो दाखवलेला आहे त्या पद्धतीने उतरवायचे आहेत. ही क्रिया करत असताना कोणते मंत्र किंवा काय बोलायचं आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. पण त्या व्यतिरिक्त जर का आपल्याला एखाद्या व्यक्तीची दृष्ट या बाळाला लागलेली आहे अशी शंका असेल तर त्या विशिष्ट व्यक्तीचे नावही दृष्ट काढताना घेतली तरी चालेल. कुणालाही दृष्ट ही बाहेरच्या गोष्टींचीच लागते असं नाही, घरातल्या माणसांचीच आपल्या प्रियजनांना दृष्ट लागू शकते. अगदी लहान बाळाला त्याच्या आईची सुद्धा दृष्ट लागते. ही दृष्ट काढण्याची क्रिया करायच्या आधी तवा मी गॅसवर तापत ठेवलेला होता. आता हे जे साहित्य आहे हे दृष्ट काढून झाल्यानंतर तापलेल्या तव्यावर टाकायचं आहे. आणि हे टाकून झाल्यावरती हात पूर्ण झाडून घ्यायचे, हाताला कणही ठेवायचा नाही. आणि त्यानंतर बाळाच्या मस्तकाला तव्याची जी काजळी आहे ती लावायची. पूर्वी चूल किंवा विस्तव असायचा, त्यामुळे हे सगळं साहित्य चुलीत टाकलं जायचं. आता शहरामध्ये या गोष्टी नसल्यामुळे तव्यावरती किंवा अगदी पातळ पत्रा असेल तर तोही ठेवला गॅसवर तरी चालेल, त्याच्यात दृष्ट काढायची. आता त्यानंतर जे आपण काळी मिरीचे दाणे घेतलेत ते मोजून 11 घ्यायचे. आणि ज्या पद्धतीने मगाशी आपण दृष्ट काढली त्याच पद्धतीने हे 11 काळी मिरीचे दाणे आहेत 11 वेळा बाळाच्या अंगावरून उतरवायचे. आणि ही क्रिया करताना महादेव 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 असं 11 वेळा म्हणायचं. आणि ते त्या मगाच्या तापलेल्या तव्यात ज्या आधीच्या वस्तू आहेत त्याच्यातच टाकायचे. आता गॅस कधी बंद करायचा तर हे संपूर्ण साहित्य चांगलं जळतं, तुरटीही व्यवस्थित मेल्ट होते आणि त्याच्यानंतर गॅस बंद करू शकता. जेव्हा दृष्ट लागते ना तेव्हा ह्या सगळ्या मिश्रणाचा, ह्या साहित्याचा अतिशय उग्र वास, दर्प असं येत असतो. आणि त्यावरून लक्षात येतं की बाळाला किती दृष्ट लागली असेल. दृष्ट फक्त लहान मुलाची नाही तर सर्व वयोगटातील व्यक्तींची, स्त्री किंवा पुरुषांची कुणाचीही दृष्ट आपण या पद्धतीने काढू शकतो. दृष्ट लहान बाळाचीच नाही तर आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला एखादं उत्तुंग यश मिळालं किंवा कुठल्याही गोष्टी परीक्षेत पास हो, नोकरी लागो किंवा कुठलं तरी उज्ज्वल असं काम त्याच्या हातून कार्य पार पडलं तर अशावेळीही नजरबाधा होते. इतकंच काय तर आपल्याकडे नवविवाह झालेल्या वधूवरांची सुद्धा दृष्ट काढली जाते. एखाद्या दिवशी आपल्याला भरपूर सारे कामं असूनही ती करावीशी वाटत नाही, शरीराला जडत्व येतं, डोळ्यावर धुंदी येते किंवा ग्लानी येते. अशा वेळेला आपण दृष्ट ही आवर्जून काढावी.